नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उपविभागीय अधिकाऱ्यांनी उद्धट वर्तणूक केली, तसंच शेतकऱ्यांचा आवाज दबवण्याचा प्रशासनाने प्रकार केला असा आरोप शेतकरी करत आहेत। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यामध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे। त्यामुळे शेतकरी संकटात आला आहे। परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी राबून जी पिकं उभी केली ते संपूर्ण पिकं पाण्याने नष्ट झाली आहेत। सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, ज्वारी या पिकांचा यामध्ये मुख्यत्वाने समावेश आहे। दुसरीकडे शेतकऱ्यांनी पीक विमा काढला तर ही पीक विमा कंपनीकडून कुठल्याही प्रकारचा मोबदला त्यांना मिळालेला नाही। सरकारने अजूनसुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली नाही। या सर्व बाबींना अनुसरून दर्यापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदार योगेश देशमुख यांना निवेदन देण्यासाठी शेकडो शेतकरी बांधव गेले असता तहसीलदार हे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात होते। उपविभागीय अधिकाऱ्यांसह त्यांना निवेदन देण्यात आलं, मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये फक्त 5 शेतकरी निवेदन देण्यासाठी येऊ शकतील असे आदेश उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी दिल्याने येथे चांगलंच तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित पदाधिकारी व शेतकऱ्यांशी उद्धट भाषेचा वापर केला। तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल अशी ही धमकी देण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांना पहिले सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला व आता प्रशासकीय अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांवर पदाचा वापर करत असल्याचा आरोप युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सागर देशमुख, दिनकर देशमुख, शेख अफजल शेख रफीक, दिनेश डोके, निलेश देशमुख, दिनो मावळे, राजू टेकाडे, ऋषिकेश शेगोकार, सलमान खान, वीरेंद्र मोहोळ यांच्यासह शेतकरी बांधवांनी केला आहे। संततधार पावसामुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्यात प्रामुख्यानं मूग असन, उडीद असन, सोयाबीन आहे, कपाशी आहे, ज्वारीचं पीक आहे व जे इतर पिकं असतील हे निवेदन घेऊन किंवा जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे ते निवेदन घेऊन आम्ही तहसीलदार साहेब यांच्याकडे काल दर्यापूर येथे गेलो होतो। तहसीलदार साहेब हे एसडीओ मॅडमच्या कॅबिनमध्ये असल्या कारणानं तहसीलदार साहेबांना आणि एसडीओ मॅडमना सामूहिक निवेदन देऊन दुबा दोघांनाही आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्याची आपण दोन्ही अधिकाऱ्यांना विनंती करून नुकसान जास्तीत प्रमाणात भेटावं यासाठी आम्ही तिथे गेलो होतो। एसडीओ मॅडमच्या दालनात गेल्यानंतर बाकीचे सर्व शेतकरी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आत आल्यानंतर मॅडमनी एकदम तीव्र रोषाने तिथं त्यांचं प्रतिउत्तर आम्हाला दिलं की बा निवेदन द्यायचं आहे तर 5 लोक इथं या, बाकीचे लोक बाहेर जा। मी त्या निवेदनाचं नेतृत्व करत असल्या कारणानं मी मॅडमला बोललो की मॅडम हे लोक सर्व शेतकरी आहे, यात कुणी काही चोर नाही किंवा आतंकवादी नाही आहे, शांततेच्या प्रकारे गांधीगिरीच्या प्रकारे तुम्हाला निवेदन द्यायला आलेलं आहे, याच्यात कोणी गोंधळ घालणार नाही किंवा नारेबाजी करणार नाही याची जबाबदारी सर्वस्वी मी घेणार। परंतु मॅडमने कुठल्याच प्रकारची गोष्ट ऐकून न घेता एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांवर तुम्हाला मी पोलिसांच्या हवाले करून देईन, आतमध्ये टाकीन अशी वर्तणूक केली। मला हे सांगा तुम्ही, भारत आपला हा कृषीप्रधान देश आहे, कृषीप्रधान देशामध्ये जर शेतकऱ्यावर असा अन्याय होत असेल तर दात मागायची कोणाकडे? काल आम्ही जे शेतकऱ्यांबद्दल निवेदन दिलं होतं हे चुकीचं होतं का? शेतकऱ्याचं झालेलं नुकसान याचा वाली कोण? मग एवढं मला आजच्या प्रसंगी आपल्याला सांगायचं। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।